नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या म्हणजेच आरटीओ बॉर्डर चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीतपणे करण्यात यावी आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचालीतील अडथळे दूर करणं हा आहे, अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ते पुढे म्हणाले की सन 1966 मध्ये स्थापन झालेल्या या सीमा चौक्यांचा उद्देश वाहनांची हालचाल नियंत्रित करणं, परिवहन नियमांचं पालन सुनिश्चितपणे होतंय की नाही ते पाहणं आणि रस्ते कर वसूल करणं असा होता। मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर आणि डिजिटल अंमलबजावणीच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष चौकशीसाठी स्थापन केलेल्या या सीमा चौकींची आवश्यकता आता उरलेली नाही। या संदर्भामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील परिवहन विभागाला तसे निर्देश दिले होते। तसेच मुख्य परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सीमा चौक्या लवकरच बंद करण्याचे निर्देश दिले होते। त्याचबरोबर राज्य ट्रान्सपोर्ट युनियनने देखील वारंवार या संदर्भात निवेदन देऊन सीमा चौक्या बंद करण्याबद्दल मागणी केली होती। त्या अनुषंगाने प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलाय। त्यांच्या मंजुरीनंतर राज्यामध्ये सीमेवरील चेकपोस्ट आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी महाराष्ट्र मोटार परिवहन आणि सीमा शुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी इंटिग्रेटेड चेकपोस्ट हा प्रकल्प राबवण्यात आला होता। त्यासाठी अदानी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती। तसेच संबंधित सुविधांचं संचलन आणि देखरेख करण्यासाठी त्यांच्यासोबत करार देखील केले होते। आता हे सीमा नाके बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे संबंधित संस्थेला नुकसान भरपाई म्हणून 504 कोटी रुपये अदा करणं आवश्यक आहे। तथापि ही रक्कम अदा केल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान आणि स्थावर मालमत्ता परिवहन विभागाच्या मालकीची होणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव परिवहन विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे। त्याची मंजुरी मिळताच सीमेवरील सर्व तपास नाके बंद करण्यात येतील, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिलेली आहे। या संदर्भामध्ये परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने या निर्णयाचे परिणाम आणि परिणामकारकता यांचा सखोल अभ्यास केलाय। या अहवालाच्या आधारे शासनानं हे निष्कर्ष काढलेत की ऑनलाईन प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे प्रत्यक्ष चौकशीची गरज ही प्रभावीपणे बदलता येऊ शकते। या संक्रमणामुळे कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल, विलंब कमी होईल आणि गैरप्रवृत्ती रोखण्यास मदत होईल, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलेलं आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्र 18 इतर राज्यांप्रमाणेच आधुनिक, कागदविरहित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित परिवहन देखरेखीच्या प्रणालीचा अवलंब करणाऱ्या राज्यांमध्ये समाविष्ट झालाय। हा महत्त्वपूर्ण निर्णय वाहतूकदारांना लाभदायक ठरेल आणि रस्ता सुरक्षेमध्ये सुधारणा करेल आणि केंद्र शासनाच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस या दृष्टिकोनाशी सुसंगत राहील, असंही मंत्री सरनाईक म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आरटीओ चेकपोस्ट आता कायमचे बंद होणार आहेत हे लक्षात घ्या। त्यामुळे कमीत कमी सर्वसामान्यांना आरटीओ पोलिसांचा त्रास तरी थोडा कमी होईल अशी चिन्ह दिसत आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।